नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि चविष्ट अशी मासवडी आणि त्यासोबत लागणारा झणझणीत असा रस्सा। जर आपल्याकडे पाहुणे आलेत आणि घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मासवडी करून बघा, ते नक्की आवडीने खातील। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक करायलाही विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये पाव कप शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि ते थोडेफार आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा कप तीळ घ्यायचे, म्हणजे शेंगदाणे आपण जेवढे घ्याल त्याच्या दुप्पट तीळ घ्यायचे आणि त्यामध्येच 1 चमचा धने टाकून घ्यायचे। हे चांगले आपल्याला तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित। आता इथे माझे तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत। मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये 1 कप किसलेलं खोबरं घालून घ्यायचे। जेवढे आपण शेंगदाणे घेतले त्याच्या दुप्पट तीळ घ्यायचे आणि तिळाच्या दुप्पट किसलेलं खोबरं घ्यायचे आणि ते चांगलं लालसर रंगावरती परतून घ्यायचे। आता इथे खोबरं माझे व्यवस्थित लालसर रंगावरती परतून झालेलं होतं आणि मी त्याच प्लेटमध्ये खोबरं काढून घेतलेलं आहे आणि आता इथे मी मोठा असा लांबसर कांदा कट करून घेतलेला आहे, तोही आपल्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचा आहे इथे आणि त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। आता कांदा लसूण आपल्या इकडे परतत आहे तोपर्यंत आपण मिक्सरला आधीचं जे भाजलेलं जिन्नस होतं ते बारीक करून घेणार आहोत। आता हे तीळ शेंगदाणे खोबरं व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे, त्यामध्येच आपल्याला परतून घेतलेला कांदा लसूण घालून घ्यायचे आणि त्यामध्येच पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि शेवटी मुठभर अशी कोथिंबीर घालून घ्यायचे आणि यालाही आपलं चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे मिक्सरला। आणि हो, इथे चवीनुसार मीठही घालून घ्या, मी इथे मीठ घालायचं विसरलेलं होतं। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि दुसऱ्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आपल्याला 8-9 लसणाच्या पाकळ्या, 2 अद्रकीचे तुकडे आणि मुठभर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि शेवटी कढीपत्ता। कढीपत्त्यामुळे आमटीला चव मस्त येते। जास्त मेहनत न घेता अशा पद्धतीचं वाटण आमटीला केलं तर आमटी मस्त होते। आता हे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकायचेत आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या। इथे माझ्याकडे लसणाच्या पाकळ्या छोट्या होत्या त्यामुळे मी 8-9 घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे मोठ्या असतील तर त्या 4-5च बस होतील। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचेत आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओवाही टाकू शकता आणि हे आपल्याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचे। हे मिक्सरला वाटत होतं तोपर्यंत मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण होतं ते इथं आपण घालून घेणार आहोत आणि मिरचीचा आणि लसणाचा थोडाफार कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घेणार आहोत। मिरची व्यवस्थित परतली की यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। पाण्याचं प्रमाण जर तुम्ही 2 कप बेसन घेतलेलं असाल तर मग 2.5 कप आपल्याला पाणी घ्यायचे। इथे मी अर्धा कप पाणी आदनासाठी वापरणार आहे आणि बाकीच्या पाण्यामध्ये आपण बेसन पीठ मिक्स करून घेणार आहोत, त्यामुळे बेसनाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत जेव्हा आपण हटायला घेतो तेव्हा। आता इथे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आणि हो, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, परंतु ही भाजी जरा झणझणीतच असते त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे पाणी मी घेताना कोमट करून घेतलेलं आहे। शक्यतो कोमट पाण्यामध्येच पीठ हटायचे, अशा पद्धतीने हटल्यामुळे सगळ्या गुठळ्या पिठाच्या इथेच निघून जातात। तुम्ही हाताने मिक्स करू शकता किंवा मग अशा विस्करनी या गुठळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे पीठ आपण जे आदन ठेवलेलं होतं वड्यांसाठी त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हो, आणखीन एक टीप, जेव्हा तुम्ही आदनाच्या पाण्यामध्ये हे पीठ टाकाल तेव्हा कंटिन्युअसली हलवत राहायचे। जर तुम्ही पीठ टाकून सोडून दिलं तर मग तरीही गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे याला व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचे। वड्याचं पीठ हटताना गॅसची फ्लेम लो ठेवायची। आता इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि मी कंटिन्यू ह्याला हलवत राहिलेले आणि तुम्ही बघू शकता इथे गाठी झालेल्या नाहीत। आता हे आपण झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत।
4-5 मिनिटांनंतर मी हे पीठ चेक केलेलं होतं, परंतु व्यवस्थित असं परफेक्ट शिजलेलं नव्हतं. त्यामुळे आणखीन 2 मिनिटं झाकण ठेवून याला वाफवून घेतलेलं आहे आणि आता इथे 7-8 मिनिटांनंतर पीठ व्यवस्थित परफेक्ट असं शिजलेलं आहे वड्यांसाठी. किंवा मग तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही एका प्लेटवरती थोडंसं पीठ लावून घ्या आणि नंतर 1 मिनिटांनी पीठ थोडंसं थंड झालं की काढून बघा. ते सहज वेगळं होतं प्लेटपासून, म्हणजेच वड्यांसाठी पीठ परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता इथे स्वच्छ कपडा धुतलेला आहे पाण्याने, त्याच्यावरती थोडंसं पाणी मारून घ्यायचे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि वरतून थोडंसं खिसलेलं खोबर आणि कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायचे. पाणी आणि तेल लावल्यामुळे कपड्याला वड्याचं पीठ खाली चिटकलं जात नाही, त्यामुळे पाणी आणि तेल कपड्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. आता इथे कढईतलं पीठ मी या कपड्यावरती टाकून घेते आणि थोडंसं कढईला पीठ राहू द्यायचं, ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत. आता इथे पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे एकसारखं असं. मध्येच असं आपल्या हाताला जर चटके लागत असतील तर मग आणखीन थोडासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि हे पीठ एकसारखं असं सगळीकडून थापून घ्यायचं आणि जे आपण सुरुवातीला वाटून घेतलेलं होतं वड्यासाठी ते यावरती पसरून घ्यायचे. मी सुरुवातीला यामध्ये मीठ टाकायचं विसरलेलं होतं, त्यामुळे आता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण सगळीकडून या वड्याच्या पिठावरती पसरून घेतलेलं आहे एकसारखं. आणि आता याचा आपल्याला घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे कपड्याच्या मदतीने. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे. अशाच पद्धतीने हाताने प्रेस करून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. आणि हो, रोल बनवताना केव्हाही पीठ आपलं गरमच असायला पाहिजे. जर पीठ थंड झालं तर मग वड्याला आपल्याला पाहिजे असा आकार देता येत नाही, पिठाचे तुकडे पडतात. त्यामुळे वड्या करताना थोडंसं फास्ट करून घ्यायचं आहे. आता इथे मी साईडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत वड्याच्या आणि आता मी ह्याला तुम्हाला कट करून दाखवते. खूप मस्त होतात. वड्यांचा रोल वळताना थोडंसं दाबून वळलं की मसालाही व्यवस्थित घट्ट असा दाटसर बसतो, त्यामुळे लूज पडत नाही. तुम्ही बघू शकता वड्या किती मस्त दिसत आहेत. आता हे आपल्या वड्या बनून तयार आहेत. आता आपण आमटीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपलं वड्याचं पीठ राहिलेलं होतं कढईमध्ये ते घालून घेणार आहे आणि थोडंसं म्हणजेच 1 कप कोमट पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आमटीला आपल्या चवही चांगली येईल आणि आमटी दाटसर होईल. इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचेत आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण वाटण घेतलेला खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचे. तेही लालसर रंगावरती परतलं की त्यामध्ये जे वड्याचं सारण होतं ते आपण आमटीसाठी काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचे. नंतर यामध्ये 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा सुहाना मटण मसाला टाकून घ्यायचे. आणि नंतर यामध्ये जे आपण वाटण घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वड्याचं पीठ होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामुळे आमटीला चवही मस्त येते, सोबतच आमटी दाटसर होते. त्यामुळे हे तुम्ही नक्की आवर्जून टाकून बघा, खूप मस्त होते. आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मग मस्त असं कढ येऊ द्यायचे. म्हणजे 7-8 मिनिट आपल्याला आमटी चांगली उकळून घ्यायची. आणि हो, ही आमटी थोडीशी तर्रीदार आणि झणझणीतच असते, त्यामुळे तेल वापरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. मी इथे थोडंसं जास्त प्रमाणात वापरलेलं आहे नेहमीपेक्षा. आणि मग तयार आहे आपली मस्त मासवडी आणि मासवडीसाठी लागणारा रस्सा. मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेअर करायलाही विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.